श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या पॉडकास्टवरती, ते म्हणजे द लूजर्स पॉडकास्ट. आणि आजच्या पॉडकास्टवरती आपण एका कार्यकर्त्याला बोलवलं आहे. तो एक साधा कार्यकर्ता नसून एक जेनझी कार्यकर्ता आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल, जेनझी कार्यकर्ता कोण आहे? जेनझी कार्यकर्ता हा असा आहे जो मंडळात राहून तो मंडळाला पुढे कसा घेऊन जाऊ शकतो त्याच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा कंटेंटमुळे. तर चला जाणून घेऊया त्या जेनझी कार्यकर्त्याच्या आयुष्याबद्दल. सो हॅलो अंकित, वेलकम टू आवर चॅनल. अंकित, आपल्या ऑडियन्सला एकदा तुझ्याबद्दल एक इंट्रोडक्शन दे. नमस्कार, जय गणेश, जय देव माझा. माझं नाव अंकित सुनील पाटील. इन माय प्रोफेशनल लाईफ मी एका कन्सल्टन्सी फर्मचा सिनियर असोसिएट म्हणून काम करतो आणि उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचा मी एक कार्यकर्ता खजिनदारपदी आहे. ओके. अंकितला मी ॲज अ जेनझी कार्यकर्ता का इंट्रोड्यूस करतोय? कारण का त्याची सध्या एक व्हायरल रील गेली आहे. त्याला 5 lakhs प्लस व्ह्यूज आणि 20K प्लस शेअर्स आहेत. तर त्या रीलबद्दल म्हणजे मी बघितली तर मला ती फील झाली. कारण का त्यामध्ये तू विसर्जनाबद्दल सांगितलंस, की बाप्पाचं विसर्जन करताना म्हणजे न्यूजवरती तर आपण सर्वांनीच बघितलंय, की कसे कॉन्फ्लिक्टिंग आयडियाज झाले. मूर्तीला कसे विसर्जन केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. त्याबद्दल तू जे बोललास ते मी तर ऐकलंच आहे. पण ते आपल्या ऑडियन्सला पण एकदा सांग. सो बेसिकली विसर्जनाची वेळ म्हणजे कसं असतं, की उमरखाडीचा राजा जो असतो तो 24 तास पूर्ण 23 तास म्हणजे आपण एक रफली 24 तास पकडलं, तर पूर्ण 24 तास ही विसर्जन मिरवणूक चालते आणि त्याच्यानंतर ॲट दी एंड जेव्हा विसर्जन मिरवणूक चौपाटीवरती पोहोचते, तेव्हा तो जो पिरियड असतो, तो जो मोमेंट असतो, जेव्हा की बाबा आता बाप्पा फक्त आणि फक्त आपल्यासोबत 15 मिनिटं आहे आणि त्या 15 मिनिटाच्या नंतर तो जाणार आहे. तो आता नंतर पुढच्या वर्षी येणार आहे. तो आता फक्त 15 मिनिटं त्याला तुम्ही हात लावा, त्याला तुम्ही डोकं टेका त्याच्यावरती, त्याच्या पायावरती तुम्ही पप्पी घ्या, काही घ्या. पण एक 15 मिनिटासाठी तुमचं जे काही कनेक्शन असतं ते मी त्या रीलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. सो बेसिकली त्या रीलमध्ये मी असं म्हणालेलो आहे, की गणेशोत्सव चालू होताच म्हणजे गणेशोत्सव चालू होतो मे महिन्यापासून. मी म्हणजे कळालं नाही मला. बेसिकली कसं असतं, की गणेशोत्सव फक्त आपल्याला वाटतं, की 10 दिवसांचा उत्सव आहे. पण गणेशोत्सवाची जी तयारी असते, त्याचं वर्गणी, त्याची मीटिंग्स जे काय असतं ते मे, एप्रिल प्रायर आपण सुरुवात करतो. ॲज सून ॲज फायनान्शियल इयर संपतो त्याच्यानंतर जेव्हा न्यू फायनान्शियल इयर चालू होतो, त्याच्यानंतर मंडळाची वाटचाल सुरू होते. म्हणजे एप्रिल महिन्यापासून त्याची तयारी सुरू होते. त्याच्यानंतर मे महिन्यापासून त्याचे मीटिंग्स येतात. मीटिंग्स नंतर पुढची धोरणं कशी असेल, पुढची वाटचाल कशी असेल, आपण वर्गणी कशी काढली पाहिजे, कुठून वर्गणी काढली पाहिजे, कसा खर्च केला पाहिजे, कसा खर्च मॅनेज केला पाहिजे. एवढ्यापासून गणपती बाप्पा कुठून आणायचा, कसा आणायचा, त्याचे ढोल ताशा काय वापरायचे, कुठलं वाद्य आणायचं, सर्व जी काही तयारी होते ती आपण मे, जून, जुलैपासून सुरुवात होतं. जेव्हा जून महिन्यामध्ये जेव्हा आपण जून महिन्यामध्ये येतो आणि त्याच्यानंतर जे फेऱ्या होतात वर्कशॉप्सला, त्याच्यानंतर लालबाग जे जे आता आता जर तुम्ही लालबाग बघाल, तर एक शांत, सुना-सुना, काळोख एकदम ब्लॅकआउट झाला. पण तोच लालबाग जेव्हा तुम्ही गणेशोत्सवामध्ये बघाल ना, तेव्हा त्याला जो काही रूप, त्याला जो काही एक एनर्जी एनर्जी येते, ती अनडिफायनेबल आहे. सेकंडली जेव्हा मी तिथे बसलेलो आणि माझा एक मित्र आहे चिराग खिल्लारे, माझा गणेशा पेजवाला, पेज ॲडमिन आहे तो. सो बेसिकली त्यांनी मला विचारलं, की "मग अंकित काय जून महिन्यापासून आपण फुल मजा केली, वर्कशॉपमध्ये भेटले, आगमनं केली. मग आता काय?" सो जे काही मी बोललो, जे काही माझे इमोशन्स तिथे व्यक्त केले, सो त्यांनी ते तिथे कॅप्चर करायचा प्रयत्न केला. सो मी त्याच्यात हे म्हणालो, की एक कार्यकर्ता म्हणून गणेशोत्सव आणि गणपती बाप्पाला आम्ही भरपूर जवळून बघितलेलं असतं. कारण त्याचं एवढं नातं आम्ही जे केलेलं असतं ते कोणाबरोबरच केलं नसतं. सो जे काही माझ्या आतून जे काही इमोशन्स निघत गेले ते कॅप्चर केले त्यांनी आणि आज ती रील 5 लाख प्लस व्ह्यूज आहे आणि 21 प्लस शेअर्स आहेत तिला. गणेशोत्सवाचं विसर्जन याचं सर्वात जास्त कोण उदाहरण देऊ शकेल तो म्हणजे मंडळाचा कार्यकर्ता. त्याचं कारण हे आहे की मंडळाचा कार्यकर्ता हा एक असा माणूस आहे, त्यांनी बाप्पाला भरपूर जवळून बघितलेलं असतं, भरपूर जवळून. त्यांना आणण्यापासूनची तयारी, त्याच्यामध्ये मीटिंग आली, पाठपूजन आलं, बनताना बघणं, त्याच्यानंतर त्याला रूप घेताना बघणं, त्याचे डोळे बनताना बघणं आणि आज त्याला जाताना बघणं ना पॉसिबल नव्हतं. शेवटची आरती होती घालील लोटांगण आणि जेव्हा मोरी अरे ना, तिथे एवढी साऊंड एवढा फ्लिकर होता ना की भाई फक्त एक आता अर्धा तास आहे तू माझ्या बरोबर, म्हणजे आपण बाप्पाशी बोलतो, फक्त तू अर्धा तास आहे माझ्या बरोबर, तू आता निघून जाणार. माझं दुःख, माझं जे काय आहे मी कोणाला शेअर करू? ठीक आहे, ते तर आपले फ्रेंड्स वगैरे ठीक आहे, बट एक पर्सनल बॉन्डिंग असते. ठीक आहे. सॅड लाईफ. पुन्हा एकदा बॅक टू पवेलियन.
पुन्हा एकदा तेच मीटिंग्स अटेंड करा, तेच ऑफिसमध्ये जावा, तेच इन टाइम आउट टाइम करा, तेच तेच टीम्स मीटिंग, तेच झूम कॉल्स अँड ऑल. बाप्पा लवकर या, अजून काय नाही बोलणार. रील तर जे फेमस गेली आणि म्हणजे ती रील बघताच असं म्हणजे मला वाटलं की अरे कार्यकर्त्याची लाईफ आपण म्हणजे बघतो ती आपल्याला इझी वाटते की तो निघणार, वर्गणी गोळा करणार, येऊन आणि मंडळात मूर्ती आणून ठेवणार. पण तो कार्यकर्त्याची कामं तेवढीच नसतात. तर मी तुला जेनझी कार्यकर्ता असं एक इंट्रोड्यूस केला. जेनझी का म्हणजे जेवढा सोशल इम्पॅक्ट तुम्ही आणतात, म्हणजे लांबचे लोक आहेत जे मुंबईमध्येच गणपती एवढा मोठ्याने साजरा होतो, ते बाहेरच्या स्टेट्समध्ये तो नाही होत. तर ज्या प्रकारे तुम्ही त्यांना प्रोड्यूस म्हणजे कसं सांगू आता, इंट्रोड्यूस करतात की मुंबईचे गणपती असे आहेत. तर जेनझी कार्यकर्ता की तू ओल्ड कार्यकर्ता यामध्ये तू कुठला प्रेफर करशील? मी ॲज अ कार्यकर्ता म्हणून तुला सांगू, की जेनझी तर मी आहे. जेनझी कार्यकर्ता याचसाठी आहे, कारण जेनझी का असावं गरजेचं आहे, कारण जेवढं क्रिएटिव्ह, जेवढं इनोव्हेटिव्ह आयडियाज जेवढ्या त्या मंडळामध्ये लागतील, तेवढ्याच मंडळाला कुठे ना कुठेतरी एक ग्रोथ लेव्हलला तो ग्रोथ लागते त्या मंडळाला. आणि ओल्ड कार्यकर्ता असणं का गरजेचं आहे? त्याचं कारण हेच आहे, की अ, जे क्रिएटिव्ह, जे इनोव्हेशन्स आपण आणतोय, जे इनोव्हेटिव्ह आयडियाज आपण आणतोय, पण ते कुठे ना कुठेतरी परंपरेच्या अगेन्स्ट नाही गेलं पाहिजे. कारण उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरोत्सव मंडळ भलेही कितीही लेव्हलला, कितीही मोठ्या लेव्हलला जाऊन जर आज आम्ही कार्य करत असू, पण एक कुठे ना कुठेतरी मंडळांनी परंपरा आणि रीतिरिवाज जपणं तेवढंच गरजेचं आहे. आणि हा मंडळ, आमचा जो मंडळ जो आहे, तो ठामपणे आम्ही सांगू शकतो, की रीतिरिवाज आणि परंपरा आम्ही जपतो. असं नाही, आमचंच मंडळ नाही, पण असे भरपूर मंडळ आहेत, ते रीतिरिवाज आणि परंपरा जपतात आणि ह्याचाच मला अभिमान आहे. तू जरा तुझ्या मंडळाबद्दल इन डिटेल जरा सांगू शकशील का? म्हणजे कधी तुमची अशी सुरुवात झाली? तुम्ही कधी असं म्हणजे पॉप्युलरला तुम्ही आहात नो डाऊट. पण पॉप्युलॅरिटी बरोबर जी तुमच्याबरोबर जी रिस्पॉन्सिबिलिटी होती, ती आधीच्या वेळी तर कमी असणार. कारण का त्यावेळी फक्त म्हणजे बाप्पाला आणायचं आणि मनभावाने ती भक्ती करायची. आता कसं झालंय की राजकारण आलंय. राजकारण तर सगळीकडेच आहे नो डाऊट अंकित. पण मंडळात पण तो राजकारण आहे का? की ही फक्त अफवा आहे लोकांनी पसरवली की अरे हा मंडळ असा आहे, म्हणून आम्ही इथे जातो. हे इथे काही एवढा हे नाहीये. तर तुला मंडळाबद्दल हिस्ट्री सांगू शकेल, की 1948 मध्ये कैलासवासी बाळू सांगू पाटील मास्तर ज्यांना आमच्या इकडची माणसं म्हणायची. पहिले तर ते माणूस फ्रीडम फायटर होते. त्या माणसाचं योगदान जे मंडळाला आहे ते अभूतपूर्व आहे. कारण त्या माणसाने त्याची राहती रूम मंडळाला देणं हे भरपूर मोठी गोष्टी आहे. भरपूर मोठं वार्ता आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मंडळ स्थापन झालं, त्याच्यानंतर माणसं एकत्र यायला लागली. त्याच्यानंतर तो जसा स्केल फ्रॉम 0 टू 100 अँड फ्रॉम 100 टू 1000 कसा पोहोचला, हे त्या बोलतात ना, की प्रिव्हियस कार्यकर्ता, त्याच्यानंतर आता रनिंग कार्यकर्ते आणि त्याच्यानंतर आम्ही जेन कार्यकर्ता हे पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर तू जे म्हणालास, की मंडळात राजकारण असणं गरजेचं आहे किंवा नाही आहे किंवा प्रत्येक मंडळात असतं. काही वेळेला मी तर तुला सांगू शकेल ॲज अ जेन कार्यकर्ता म्हणून, असणं आणि नसणं पण गरजेचं आहे. असणं कशासाठी गरजेचं आहे, की ज्यावेळेस मंडळामध्ये राजकारण होतं, त्यावेळेस प्रत्येक ग्रुप जो कुठलेही 2 गट असेल किंवा 3 गट असतील किंवा 4 गट असेल, कितीही इन्फायनाईट गट असेल, कुठे ना कुठेतरी प्रत्येक गट एका वेगळ्या गटाच्या वरती जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. से फॉर एक्झाम्पल, जर ए ग्रुप आहे आणि जर बी ग्रुप आहे, हे जर 2 ग्रुप आहेत, जर ए ग्रुप एका पर्टिक्युलर लेव्हलला काम करतोय आणि त्याच्यानंतर चल त्यांनी एवढं काम केलं तर आपण पण त्याच्यापेक्षा जास्त काम करून दाखवूया. ग्रुप बी. सो ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ग्रुपमध्ये होते, पण त्याचा बेनिफिट कोणाला होते? मंडळाला. सो राजकारण असणं गरजेचं आहे. पण राजकारण नसणं गरजेचं काय? कारण तो राजकारण कुठे ना कुठेतरी एका पर्सनल लाईफला जोडलं नाही गेलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पण हा राजकारण जो काही करतो तो मंडळापुरता किंवा त्या कार्यक्रमापुरताच असणं गरजेचं आहे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की राजकारण सो इट शुड बी देअर अँड ऑल्सो नॉट बी देअर. म्हणजे एखाद्या साईडला हवं पण आणि नसावं पण. येस, येस. हा पूर्ण ब्रेक इव्हन पॉइंटवरती आपण बोलू शकतो. ब्रेक इव्हन पॉइंट आहे. माझं प्रमोशनचं मी काय एवढं करतोय माहिती आहे का? आता तू जेनझी कार्यकर्त्याला मी इंट्रोड्यूस केलंय. एका जेनझी कार्यकर्त्याचं काम मंडळात फक्त कंटेंट बनवणं, रील्स पोस्ट करणं हे एवढंच आहे का? की तो मंडळात इतरही कामे करत असेल हे मला आयडिया नाही. पण तू जसा त्या फील्डमध्ये त्या ह्याच्यामध्ये तू सहभागला आहेस. तर जेनझी कार्यकर्ता नक्की काय करतो? नुसतं कंटेंटच बनवत असतो का? तर मी तुला सांगू शकेल, की आता जो काही पोझिशन झालंय जेन कार्यकर्ता प्रत्येक मंडळात, नाही की उमरखाडी मंडळात, प्रत्येक मंडळात जो जेन कार्यकर्त्याचा त्याचा आता एक रोल असा आहे,
की बाबा हा एक पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे. से फॉर एक्झाम्पल आपलं आगमन आहे. गणपतीचं आपलं आगमन आहे. तर ठीक आहे, पहिलेपासून पारंपरिक काय आहे, की चला आणायचं, ढोलपथक आणायचं. पण त्याच्यासाठी आपण वेगळं काय करू शकतो? काही वेगळं इनोव्हेटिव्ह काय करू शकतो? हा संपूर्ण योगदान असो त्या जेन झी कार्यकर्त्याचा. प्रत्येक जेन झी कार्यकर्ता काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्ट आणतो आणि त्या मंडळाला एका वेगळ्या लेव्हलला घेऊन जातो. प्रत्येक कार्यकर्ता कुठे ना कुठेतरी एकच विचार करतो मनामध्ये, की त्याचा मंडळ कसं त्याची ग्रोथ कशी वाढेल मंडळाची. त्याच्यासोबत त्या मंडळाची कशी ग्रोथ वाढेल. त्यांचं मंडळ एका पर्टिक्युलर लेव्हलला कसं पोहोचेल. ह्याची सर्व तो खातिरदारी घेतो पूर्णपणे. स्टार्टिंग फ्रॉम आता तर जे आमचे सीनियर्स जे आहेत, ते आता तर आम्हाला सर्व गोष्टींना पुढे करतात, की जावा, तुम्ही करा, तुम्ही शिकणार कधी? आणि हा जो काही त्यांचा जो अप्रोच आहे आमच्यासाठी, ते कुठे ना कुठेतरी आम्हाला एवढं वाटतं, की चला आमचे सीनियर्स कुठे ना कुठेतरी आम्हाला सपोर्ट करतायत. जे सपोर्टिंग फॅक्टर बोललास, हे फक्त सपोर्ट आहे की तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये पण इन्व्हॉल्वमेंट तेवढीच दिली जाते? तर साहजिकच आहे, जर कुठला आगमन असेल, जर कुठलाही कार्यक्रम असेल, तर त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही आमचे कुठलेही इनोव्हेटिव्ह आयडियाज सांगतो, तर त्याच्यावरती अप्रूव्हल भेटणं, हा सुद्धा आमच्यासाठी सपोर्ट आणि हा सुद्धा आमचा डिसिजन मेकिंगचा एक पार्ट येतो. आणि साहजिकच आहे, की जे सीनियर कार्यकर्ते जे आहेत, दे आर नथिंग बट दे आर लाइक आवर पेरेंट्स. कारण जसं ते म्हणणार, जसे त्यांचे रूल्स असणार, त्याच्यामध्ये आपण कुठे ना कुठेतरी आपले इनोव्हेटिव्ह आयडियाज टाकतो आणि ते कुठे ना कुठेतरी सक्सेस आणायचा प्रयत्न करतो. सक्सेस तर तुम्ही आणतातच, पण जेन झी कार्यकर्त्याला ह्याला मला थोडंसं अजून खेचायचं आहे आणि तो म्हणजे जेन झी कार्यकर्ता कसा झालास ह्याच्याबद्दल एकदा फक्त आम्हाला म्हणजे आपल्या ऑडियन्सला एकदा सांग, की तुझ्यामध्ये तो क्रेज कसा आला आणि तो त्या कंटेंट क्रिएशनमध्ये कसा गेलास? कारण का मी स्वतःहून अंकितला जवळून बघितलेलं आहे, की त्याचे स्पीचेस कसे आहेत, मंडळात त्याचा पार्टिसिपेशन कसं आहे. तर त्याबद्दल अंकित तुम्हाला बेटर सांगेल, की जर कुठला एक लहान पोरगा असेल, तो म्हणजे मोठा एका त्याच्या दादाला बघतो, की "अरे दादा हा मला या दादासारखा बनायचं आहे." तर त्याच्यामागे तुझी म्हणजे असं इन्स्पिरेशन होतं का मंडळात? त्याच्या पाठीमागे भरपूर इन्स्पिरेशन्स आहेत. मंडळात येणं खायची काम नाहीये. मंडळात काम करणं खायचं काम नाहीये. आणि जर त्या माणसाने किंवा त्या मुलाने जर मंडळात जर काम केलं असेल, तर तो एका पर्टिक्युलर पोझिशनला पण पोहोचू शकेल, त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण. हेही मी तुला ठामपणे सांगू शकतो. तर माझ्यासाठी पहिलं इन्स्पिरेशन तर माझे पप्पा आहेत. कारण माझे पप्पा पण मंडळामध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे बघून मी आलो मंडळामध्ये. त्याच्यानंतर माझा एक सेट ऑफ पीपल आहे, त्याला आम्ही देव माझा परिवार म्हणतो. कारण त्यांच्याकडे बघून जे त्यांचं जे काही वेगळं नातं बनवून ठेवलं मंडळाबरोबर आणि देव माझ्याबरोबर, ते एक भरपूर अभूतपूर्व आहे. आणि त्यांच्याकडे बघून अजूनही त्यांच्याकडनं मी काम शिकतोय, की कसं काम करायचं असतं. सो त्यांच्याकडे ते एक माझे इन्स्पिरेशन्स आहेत. आणि त्याच्यानंतर मी तुला एक माझं या मंडळातलं एक जर्नी सांगू शकेल, की 2014 मध्ये पहिलेपासून होतो मंडळामध्ये. पण माझी खरी जर्नी म्हणजे जेव्हा छोटे-छोटे रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला सुरुवात केली 2014 पासून. 2014 पासून जशी सुरुवात केली तसा माझ्या मंडळाचं उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरोत्सव मंडळाचा एक रूल आहे, की पहिले तुम्ही काम करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सहाय्यक सभासद म्हणून तुम्हाला मंडळ अपॉइंट करणार. त्याच्यामध्ये तुम्ही 3 वर्ष पण काम करायचं परत. आणि 3 वर्ष काम केल्याच्या नंतर तुमचं काम बघितलं जाणार, की तुम्ही कसे कामं करताय, तुम्ही कशा रिस्पॉन्सिबिलिटी घेतायत. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्याच्या नंतर जनरल बॉडी मीटिंगमध्ये एक गोष्ट पास होते, ती म्हणजेच काय, की हा सहाय्यक सभासद ह्यानी भरपूर कामं केली, तर ह्याला आपण सभासद म्हणून घ्यायचं की नाही? ते जनरल बॉडी मीटिंगमध्ये पास झाल्याच्या नंतर माणूस सभासद बनतो आणि माणूस सभासद झाल्याच्या नंतर पुन्हा तुला काम करायचंय आणि ते काम पूर्ण नीट दाखवल्याच्या नंतर तू एका पर्टिक्युलर कार्यकारिणी बॉडीवरती ॲज अ कुठला पद तू घेतो. तर मी आता या मोमेंटला सहखजिनदार, जॉइंट ट्रेझरर म्हणून एक आहे. जर बघायला गेलं तर जॉइंट ट्रेझररपेक्षा मी स्वतःला म्हणतो, की मी या मंडळाचा कार्यकर्ता आणि त्याच्यापेक्षा जास्त मी या देवमाजाचा भक्त आणि सेवक आहे. कारण देव माझा सेवक हा माझा कायमचा पद आहे आणि मी हा पद नेहमी मिरवतो. माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण आणि माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण. मी नेहमी म्हणतो, की माझ्या पदापेक्षा माझा एक मोठा पद आहे, तो म्हणजे देव माझा सेवक. जसं तू बोलला, की डेडिकेशन ते लागतंच. तू 2014 पासून चालू केलं. तसेच काय-काय जे म्हणजे उत्साहाने भरलेले असतात, डेडिकेटेड असतात. त्यांना वाटत असतं, की गणपतीचे 10 दिवस मला करायचेच आहेत. नवरात्रीचे 9 दिवस करायचे आहेत. तर ते बॉसला जाऊन सुट्ट्या मागतात. सुट्ट्या मागताना बॉसबरोबर थोडासा म्हणजे क्लॅशेस होऊन ते बोलतात, जॉब सोडून देतात. पण जॉब सोडून पण त्यांचा करिअर सेट होतो का? जर तो मंडळात राहायचा त्याने निर्णय घेतलाय, की मी जॉब सोडून मंडळाचीच कामं करणार आहे, तर त्याची लाईफ तिथे सेट आहे का?
तुझ्या या क्वेश्चनला मी बोलतो की माझे 2 मित्र आहेत. त्यांनी मंडळात काम करण्यासाठी आणि उत्सवामध्ये एक वेगळा त्यांचं छाप मिरवण्यासाठी त्यांनी आहे ना अक्षरशः जॉब सोडलेले आहेत. पण जर तू म्हणत असेल की त्यांचा कुठे ना कुठेतरी करिअर सेट होतो का? तर मी तुला सांगू शकेल की भरपूर जण म्हणतात, जर तू मंडळामध्ये काम करतो ना, तर तू भरपूर मोठी मॅनेजमेंटची डिग्री तू पास करतो. जसं मी तुला म्हणालो की मंडळामध्ये काम करणं सोपी गोष्ट नाही आहे. ती रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. तर तुला मी एक छोटासा एक एक्झाम्पल सांगतो. से फॉर एक्झाम्पल आगमन आहे आणि मंडळाने ठरवलं की आपल्याला एक असा इव्हेंट करायचा आहे. मग या इव्हेंटची जबाबदारी कोण घेणार? चल ठीक आहे, अंकित घेतोय जबाबदारी. चल ठीक आहे, अंकित तुला ही जबाबदारी पार पाडायची आहे. कशी पण हा डू ऑर डाय वरती तुला गोष्ट आली आहे, की बाबा तुला करायचीच आहे. तुला काही पण करून करायची आहे. धिस इज कॉल्ड रिस्पॉन्सिबिलिटी आणि तेव्हाच एक कुठलातरी एक मोठा लीडर तयार होतो. मोठे लीडर कसे झाले? आजपर्यंत त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेत. ठामपणे स्पोर्टिंगली रिस्पॉन्सिबिलिटी अंगावरती घेतलेत आणि तोच मंडळाचा कार्यकर्ता करतो. स्पोर्टिंगली रिस्पॉन्सिबिलिटी अंगावरती घेतो, की बाबा नाही, हे काम करायचंय का? मी करतो. मंडळाचा कार्यकर्ता तुला सांगवलं आहे तर झाडू काढण्यापासून ते गणपती बाप्पाला हार चढवेपर्यंत प्रत्येक गोष्टी तो घेतो, की बाबा नाही मला दे, मी करतो. मला दे, मी करतो. कुठेच त्याचे इगो, ग्रजेस, ॲटिट्यूड कुठेच येत नाही आणि त्यासाठीच मंडळाचा कार्यकर्ता एका टॉप नॉच लेव्हलला आहे. पप्पाचं तर सीझन गेलंय, पप्पाचं विसर्जनही झालंय. आता नवरात्र आलेत. लोकांचं कसं असतं, की लालबागचं आपण एक्झाम्पल घेतलं. तू आता बोललास, की लालबाग त्या दिवसांमध्ये पूर्ण एनर्जी पॅक असतो. तसंच कुठे नवरात्रमध्ये आहे का, की गणपती गेल्यानंतर नवरात्रीला एवढा लोक उत्साहाने बघत नाही. जे मंडळ आहे ज्यांच्याकडे देवी म्हणजे ऑलरेडी इनॉग्रेट होते, काही-काहींची देवी ऑलरेडी बसलेली असते किंवा गट बसलेले असतात, तेच नवरात्र असे साजरे करतात. तुला असं वाटतं, की नवरात्रीला म्हणजे कमी क्रेज आहे ॲज कंपेअर टू गणपती? तर ॲक्चुअली मी मंडळाबद्दल सांगेल, की उमरकाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्र मंडळ गेल्या कित्येक वर्षापासून ही आमची प्रथा आहे आणि आमची परंपरा आहे आणि हे आमची हिस्ट्री आहे. तर बेसिकली हिस्ट्री अशी आहे, की 1970 मध्ये आमचे जे पहिलेचे कार्यकर्ते होते मंडळाचे, त्यांनी आमच्या मंडळाला एक सुंदर असं भेट, एक गिफ्ट आमच्या जेन झी कार्यकर्त्यांना दिले. ते म्हणजे प्युअर सँडलवूड ची देवी. प्युअर सँडलवूड. मग अंकित त्याचं कॅरिंग आणि सर्व हे कसं असतं? कारण का घट बसले की त्याचं विसर्जनही असतो. मग त्याबद्दल जरा म्हणजे मला आयडिया रे, मला एवढं नाही. ही जी देवी जी आपण बनवली ही 1970 साली एका सिक्वेरा ब्रदर्स म्हणून एक मूर्तिकार आहेत. वसईला असतात ते. त्यांचा कारखाना वसईला आहे. सो त्यांनी ही मूर्ती बनवून दिली. या मूर्तीची वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचे आणि सिंहाचे डोळे हे ऑस्ट्रेलियन इम्पोर्टेड. ऑस्ट्रेलियन इम्पोर्ट त्या काळचे ऑस्ट्रेलियन इम्पोर्टेड लाइक आहेत. 1970sचे. येस. आणि त्याच्यानंतर ही देवी 1 वर्ष उभी असते, 1 वर्ष बसली असते. तर तिची अशी मेकॅनिझम आहे, फोल्डिंग मेकॅनिझम आहे, की जेणेकरून सर्व पार्ट्स तिचे आपण फोल्ड करून ठेवू शकतो आणि नीट प्रिझर्व्ह करू शकतो. आणि प्रिझर्व्हचं जर वार्ता केली तर आपण मूर्ती एक नीट बबल रॅपमध्ये आणि एक पर्टिक्युलर आपण एरिया ठेवलेला आहे आपल्या मंडळाच्या ऑफिसमध्ये. तिथे आपण ती प्रिझर्व्ह करून ठेवतो. सो पुढच्या वर्षीसाठी पण ती प्रॉपर भेटणं गरजेचं आहे. तर अंकित तुला प्रश्न काय आहे, की नवरात्रमध्ये तो सेम क्रेज आहे का जो गणपतीमध्ये क्रेज आहे लोकांमध्ये? बघायला गेलं तर गणेश उत्सवामध्ये सर्व आनंदी वातावरण आहे. सर्वीकडे आनंदी वातावरण आहे. नो डाउट तो पण प्युअर फेस्टिव्हल आहे. पण हा जो फेस्टिव्हल आहे तो एवढा प्युअर आहे ना, कारण या फेस्टिव्हलमध्ये आपण देवीला तर पुजतोच, पण त्याच वेळेस आपण त्या वुमेनला आपण तेवढाच रिस्पेक्ट पण देतो. तेवढंच रिस्पेक्टनी त्यांच्याकडे आपण बघतो. हा भरपूर प्युअरेस्ट फेस्टिव्हल आणि हा भरपूर प्युअरेस्ट मोमेंट आहे आपल्या सर्वांसाठी. आता सुद्धा नवरात्री चालू आहे. तू जर बघत असशील, गणेशोत्सवातला जो काही माहोल असतो आणि नवरात्र उत्सवाचा जो माहोल असतो, तेव्हा एकदम हॅपी मोमेंट असतं. कारण त्याच्यामध्ये तुला एका पर्टिक्युलर डीटीला तुला ना प्रेज करायचं आहे. तू जर समजून घेत असशील, कारण तेव्हाचा जो माहोल असतो आणि आताचा माहोल भरपूर डिफरंट आहे. क्रेजमध्ये जर बघायला जाशील तर गणेशोत्सवामध्ये क्रेज तोच नवरात्र उत्सवामध्ये क्रेज असतो. फक्त एवढंच असतं, की प्रत्येकाच्या घरात पण तेवढेच लोकं ऑक्युपाईड असतात. जसं तू म्हणालास, की प्रत्येकाच्या घरात घट असतात. काही लोकांच्या घरात देवी पण असतात. पण जो क्रेज गणेशोत्सवामध्ये तोच क्रेज नवरात्रोत्सवामध्ये. तुमच्या इथे गरबा सेलिब्रेट होतो, की असंच म्हणजे आता कसं ते पोलिसांनी जो म्युझिक सिस्टमवरती, एंटरटेनमेंटवरती थोडासा बॅन आणत चाललेत. तर तुमच्या मंडळाकडनं त्याला काय म्हणजे असं आहे, सपोर्ट त्या गोष्टीला आहे, की
10 नंतर जो बॅन चालू होतो की तो बॅनच असतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं विचारलास, की गरबा चालतो की नाही मंडळामध्ये? तुमच्या मंडळ गरबा ऑर्गनाइज बस. करतं की नाही? सो बेसिकली कसं आहे, की गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळ आहे आमचं. तर गणेशोत्सवामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे कारण पाऊस ऑब्व्हियसली पाऊस अनप्रेडिक्टेबल आहे. सो कसं असतं, की बाकीचे जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हे मंडळ घेतो म्हणजे डान्सचे कॉम्पिटिशन असू दे किंवा वक्तृत्व स्पर्धा असू दे, जे कुठलेही कॉम्पिटिशन्स आहेत, ते कॉम्पिटिशन्स आपण पावसामध्ये घेऊ शकत नाही. मग अशा वेळी काय करतो तर मंडळ आमचं जे मंडळ आहे, ते नवरात्रोत्सवमध्ये आम्ही ऑर्गनाइज करतो. म्हणजे डान्सची स्पर्धा, त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, अशा प्रत्येक स्पर्धा ऑर्गनाइज झाल्याच्या नंतर शेवटचे 3 दिवस आपण गरबा ठेवतो आपल्या एरियातल्या लोकांसाठी. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला विचारलंस, की बॅन येणं गरजेचं आहे की नाही? एक गुड नोटला आणि एका बॅड नोटला पण सांगू शकेल, की जर मी जेन कार्यकर्ता आहे, मजा तर सर्वांनाच करायची आहे. प्रत्येकाला मजा करायची आहे. मला सुद्धा मजा करायची आहे. मला पण 12-12 वाजेपर्यंत नाचायचं आहे. पण एक वेळ आपण जर विचार केला, तर शेवटी त्यांची पण ड्युटी आहे. पण असं मला तरी वाटतं, की त्यांनी थोडं आपल्याला एक फ्लेक्सिबिलिटी म्हणून दिलं पाहिजे. कारण हे उत्सव आहेत, हे उत्सव वर्षातून एकदा येतात आणि या उत्सवामध्ये जर आपण मजा नाही करणार, तर मग आपण कधी करणार? ठीक आहे, काही लोकांना त्रास होतो, काही लोकांना त्रास होत नाही. जे आपण आहोत, ज्यांना त्रास होत नाही, बट काही लोकांना त्रास होतो. आपण त्यांचा पण विचार केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण आपला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त विचार केला पाहिजे. कारण हे जे उत्सव आहेत, हे उत्सव आपल्या परंपरेला, आपल्या धर्माला आणि आपल्या माणसांना एकजूट आणि टिकवून ठेवतात. जर आपण परंपरा, हे जर आपले उत्सव जर आपण टिकवून नाही ठेवले ना, तर कुठे ना कुठेतरी एक बिग पिक्चर, एका फ्युचरमध्ये कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम येणं शक्य आहे. तर हे सर्व वाचवण्यासाठी हे सर्व गोष्टी एका पुढपर्यंत घेऊन जाण्यासाठी हो, मी तर त्या मताचा आहे, की गरबा 12 वाजेपर्यंत वाजणं गरजेचं आहे. त्याच पॉइंटला जर मी एक कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन विचारतो. अर्लियर इंग्लिशमध्येच कोट करतो. अर्लियर हिंदूज वर सपोर्टिंग हिंदूज. नाव हिंदूज आर अपोजिट टू द सेक्युलर हिंदूज. त्या सेक्युलर हिंदूजबद्दल तुला काय बोलायचं आहे का? कारण का ऑपोजिशन घेणारे हिंदू लोकच आहे आपली. जे मंडळात त्यांना बॅन पाहिजे, फटाके बॅन पाहिजेत किंवा जास्त आवाज नको. जे सेक्युलरच आहेत, लेफ्टिस्ट आहेत, राईटिस्ट आहेत, त्यांच्याबद्दल तुझं म्हणजे मंडळ ॲज अ मंडळ रिस्पेक्टिव्ह काय आहे त्यांच्याबद्दल? ॲज अ मंडळ पर्स्पेक्टिव्ह तर मला ते अजिबात माणसं आवडत. मी तुला आहे ते सर्व सांगतो. मला ते माणसं अजिबात नाही आवडत. रिसेंटली एक ती कॉन्ट्रोव्हर्सी बघितली, की कोणतरी स्प्लिट्सव्हिलाची आहे. तिला ते ढोल वाजतायत, ती 21व्या माळ्यावरती राहते. त्या ढोलचा त्रास झाला, त्याने पोलीस कंप्लेंट केली. तर म्हणजे आपण आपलेच सण एन्जॉय नाही करत आहे हिंदू लोकं. तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आता मी तुला सांगू शकतो. आता मी तुला एक प्रश्न विचारतो, ठीक आहे? आता हे जे लेफ्टिस्ट आहेत, हे जे सेक्युलर्स आहेत, हे सेक्युलर्स कधी क्लबमध्ये जातात की नाही जात? ऑब्व्हियसली ऑफकोर्स जात जातात. असेल. कुठे ना कुठेतरी त्यांच्या एंटरटेनमेंट पर्पजसाठी ते जात असेल. मग तेव्हा जो आवाज झालेला असतो, तेव्हा तो त्यांना पटतो का? आणि जर पटत असेल, मग हा झालेला आवाज का पटत नाही? का बिकॉज तुमचं इन्व्हॉल्वमेंट नाहीये का याच्यामध्ये? आणि जर तुमची इन्व्हॉल्वमेंट जर नसेल, तर आमची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो यू आर टॉकिंग अबाउट द होल पब्लिक पर्स्पेक्टिव्ह. ते इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह आपला घेऊन चालतो. डेफिनेटली. ओके. जर जर तुम्ही तुमची मजा करत असाल, तर आम्ही पण आमची मजा करतोय. तुमच्यासाठी जर तुमचा क्लब जर एन्जॉयमेंट असेल, तर आमच्यासाठी आमचा उत्सव आणि त्यातले आमचे पारंपरिक वाद्य, जसं तू मला म्हणालास, की ढोल. आमचे पारंपरिक वाद्य, आमचे पारंपरिक उत्सव आम्हाला टिकवणं आणि त्याचप्रमाणे आम्हाला एन्जॉय करायला आवडतं. प्रत्येकाचे एन्जॉयमेंट करण्याचे साधनं वेगवेगळी असू शकतात. काही लोकांना शांत बसून एन्जॉयमेंट करायला आवडते, काही लोकांना धांगड-धिंगा करून एन्जॉयमेंट करायला आवडते. पण आमचा पर्स्पेक्टिव्ह ॲज अ मंडळ म्हणून पर्स्पेक्टिव्ह मी सांगू शकेल, की आम्हाला एन्जॉय म्हणजे आमच्यासाठी फ्री. म्हणजे इन शॉर्ट काय, की आम्हाला आमचे पारंपरिक वाद्य वाजवून द्या. आम्हाला आमचा जो काय तो फ्लेक्सिबिलिटी द्या. वादनामध्ये द्या, टाईममध्ये द्या. सो हा एक पॉइंट तर माझा झालाच कॉन्ट्रोव्हर्शियल. आणि अजून एक जो पॉइंट होता, तो म्हणजे जी स्पिरिच्युअलिटी असते, ती म्हणजे गणेशोत्सव जवळ आला तेव्हा चालू होते, नवरात्रपर्यंत राहते. कधी म्हणजे ठरवलं तर दिवाळीपर्यंत जास्तीत जास्त राहते. तर स्पिरिच्युअलिटी ॲज अ जेन कार्यकर्ता, ती नंतर पण तेवढीच आहे का तुझ्यामध्ये? की ती फक्त हे सण आले, चलो मी आता गणपती आली चल बिगबाळी घालतो. नवरात्र आली मी चप्पल न घालता मी अनवाणी फिरणार. तर तसं ते स्पिरिच्युअलिटी काय कायची म्हणजे देवासाठीच आहे. देव गेले, त्याची स्पिरिच्युअलिटी गेली. यावरती काय तुझा व्ह्यूज आहेत? तर बेसिकली जे तू मला आता सांगितलंस, की भिकबाळी आणि चप्पल. तर पहिली तर गोष्ट म्हणजे काही लोकं त्याच्या मस्ती उडवतात, की "अरे काय, नवरात्र आली चप्पल काढला. अरे काय, गणेशोत्सवाला भिकबाळी घातली."
पण त्याच्या पाठीमागे त्या माणसाची भावना काहीतरी वेगळी असेल. आज तो भिकबाळी घालत असेल, तर त्याला कुठे ना कुठेतरी बाप्पाला कंपेअर किंवा बाप्पाशी कनेक्ट करायचं काही ना काहीतरी एक साधन असेल त्याला. आता चप्पल न घालणं याच्या पाठीमागे कारण काय आहे, की ती चप्पल का नसते घालायची, की काही लोकं जे चामड्याची चप्पल घालतात आणि ऑब्व्हियसली जे लोकं कडक उपवास धरतात, त्यांना चामडं किंवा काहीही परिधान करणं अनिवार्य आहे. म्हणजे त्यांना नॉट पॉसिबल आहे त्यांना. ते करणं गरजेचंच नाहीये त्यांना. पण असं कुठे ना कुठेतरी त्यांची भावना हे पण आपण तेवढं जपणं गरजेचं आहे. आता जर तू म्हणत असशील, की "अरे यार, तो माणूस चप्पल नाही घालत आहे. काय आहे, चला आले, ह्यांचे उत्सव आले, ह्यांचे ते थेरं आली." पण नाही, कुठे ना कुठेतरी त्या माणसाची भावना बघणं तेवढंच गरजेचं आहे. आणि जर तू माझ्याबद्दल सांगशील, तर मी भरपूर मोठा भोलेभक्त आहे, भरपूर मोठा. म्हणजे माझ्यासाठी माझा देव माझा आणि माझा भोले माझ्यासाठी संपूर्ण आहे. तर जसा गणेशोत्सव तर देव माझा तर कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे. पण जसं मी सांगितलं की तुला मी भोले भक्त आहे, तर एक माझं रिच्युअल आहे. मी माझ्या आपली जसं तुम्हाला पण माहिती असेल की आपल्या सर्वांची वीक स्टार्ट होते मंडे आणि मंडेला तुम्हाला माहिती आहे केवढे मंडे मोनोटोनस असतात. पण माझ्यासाठी मंडे एक असा आहे दिवस की जेव्हा मी मागतो की बाबा मंडे कधी येतंय? बिकॉज मी दर मंडेला श्री जबरेश्वर महादेव मंदिर, बाणगंगेवरती मंदिर आहे. त्या मंदिरात मी दर मंडेला जातो. आरती असते तिथे आणि खूप सुंदर आरती असते. जेव्हा तिकडे नगाडा, ढोल, शंख आणि सर्व जेव्हा नाही ना बोलतात एक 50-100 लोक 100 माणसं एकदाच बोलतात. तो जो काय पुकार घेतात, तो काय भोलेसाठी आम्ही जे काही आराधना करतो, ते दॅट इज टोटली माइंड ब्लोइंग. सबरेश्वर तू बोललास ते म्हणजे बाणगंगा असो बाबुलनाथच्या आसपासच आहे. तो हा क्रेज पण तसा आहे का, की बाबुलनाथ कसं होतं, की लोकांनी तो पॉप्युलराईज केलाय आता. जे लोकं आधी जायचे बाबुलनाथला, म्हणजे जे इनग्रोन म्हणजे आतून जे भक्ती करायचे ना, त्यांनी कधी नाही तसा तो पॉप्युलराईज केलाय की फोन. आत्ताच्या वेळी बघतोय, की मुलं जातायत तिथे, व्हिडिओ काढतायत. आज सोमवार आहे, बाबुलनाथची व्हिडिओ काढतायत, पॉप्युलराईज करतायत. पॉप्युलराईज करणे चांगला कॉन्सेप्ट आहे, नाही असं नाही. पण कधी-कधी त्याचं म्हणजे अति होतं, की त्याचमुळे लोकांना दुसऱ्या लोकांना त्रास होतो, जे भक्तीने जात असतात, शांतपणे पाया पडून जात असतात. तर त्या बाबतीत तसं जबरेश्वरलाही घडत आहे का? तर जसं तुम्हाला विचारलंस, की जे जबरेश्वरला जी मुलं येतात, जे कुठलेही शिवभक्त आहेत, ते फक्त आणि फक्त रील्ससाठी येतात का? ते फक्त आणि फक्त मजेसाठी येतात का? तर मी तुला सांगू शकेल, की मी एक अशी या गोष्टीची ना आर-एन-डी केली. तर आर-एन-डी अशी होती, की मी एका जस्ट रँडम तो आहे ना पोरगा मी भरपूर वेळेला बघितलं, की "तू का रे सारखं" मी बघतो की तू सारखा-सारखा व्हिडिओ काढतो आरतीमध्ये. मी त्याला विचारलं, की "काय रे बाबा काय प्रॉब्लेम आहे? तू सारखे-सारखे आरतीचे व्हिडिओज का काढतोय?" तर त्याने मला एक एवढा प्रॅक्टिकल आन्सर दिला ना त्याचा. तर तो मला म्हणाला, की "बघ दादा काय माहिती आहे काय? मी ना कामाला जातो. मी राहतो एक" त्याने सांगितलं, "मी राहतो डोंबिवलीला दादा आणि त्याच्यानंतर मी कामाला आहे परेलला." आणि त्याच्यामध्ये आता बोलतात ना, की एवढं ट्रॅव्हलिंग त्याच्यानंतर जो काही टेन्शन आहे वगैरे, वगैरे. मला या ठिकाणी येऊन ना दादा भरपूर शांत वाटतं रे. आणि मी हे व्हिडिओज का काढतो माहिती आहे का दादा? मी हे कुठे पोस्ट नाही करत. मी ना माझ्याकडे ठेवतो आणि मी दर दिवशी मी हे बघतो, की अरे आता ही आरती घेतली, अरे आता हे आता असं शंका होते. सो त्यांची ती जी भावना आहे, जो त्यांचा तिथे आनंद आहे, त्याच्यासाठी मला एक वेगळं वाटलं, की नाही लोकं कुठे ना कुठेतरी सुधारतायत. लोकांना फक्त आणि फक्त स्वतःला प्रमोट किंवा लोकांना फक्त आणि फक्त मजा नाहीये. लोकांना भक्ती पण तेवढीच आहे. लोकं तेवढे स्पिरिच्युअल होत आहेत. लोकं म्हणजे इन शॉर्ट काय, की आजकालची यंग जनरेशन तेवढी स्पिरिच्युअल होत आहेत आणि तेवढेच ते भोलेला ॲज अ बोलतात ना, त्याच्या भरपूर डिव्होशनल होत आहेत फॉर भोले. सो हे मी असं सांगू तुझा मी क्वेशन डिनाय करशील प्रॉपरली, की असं नाहीये. त्यांची कार्यकर्ता आपण हा टॉपिक तर चालू केलाय. जे ॲस्पायरिंग, इन बिल्डिंग जे तुला असं म्हणजे अरे अंकित दादासारखं मला बनायचंय. त्या छोट्या मुलाला तू काय सांगशील? तो जो झेन कार्यकर्ता पुढचा बनणार तर असेल? पहिले त्यांना एक सांगेल, की ठीक आहे, तुम्हाला कार्यकर्ता बनायचं बना. पण त्याचबरोबर तुमचं स्टडीज, तुमचं एज्युकेशन, तुमचं क्वालिफिकेशन तेवढंच ठेवा. कारण कसं असतं, की अ, जेव्हा तुम्ही मंडळामध्ये असतात, त्याचबरोबर तुमचं आई-वडील सुद्धा आहेत आणि तुम्हाला त्यांच्याकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. तर मी तुम्हाला एक चांगला सल्ला देऊ शकेल, की ठीक आहे, तुम्ही मंडळामध्ये पण तेवढ्याच जोमाने काम करा, जेवढं तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करताय किंवा तुम्ही तुमच्या करिक्युलर्स म्हणजे एज्युकेशन घेतलेलं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, की ऑल्वेज बॅलन्स युअर लाईफ. बॅलन्स प्रोफेशनल लाईफ, ॲज वेल एज सोशल लाईफ, ॲज वेल एज पर्सनल लाईफ. जर तुम्ही बॅलन्स मेंटेन करू शकाल,
तर तुम्ही कुठे ना कुठेतरी एका पर्टिक्युलर लेव्हलला पोहोचू शकाल. जर कुठे ना कुठे हा इम्बॅलन्स होत आहे, कुठल्याही लाईफमध्ये, या तिन्ही सेक्टरच्या कुठल्याही लाईफमध्ये जर हा इम्बॅलन्स होत असेल, तर कुठे ना कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ठीक आहे. मी प्रत्येकाला सांगू शकेल, की तुमचे पहिले एज्युकेशन कंप्लीट करा. त्याचबरोबर तुम्ही मंडळाचं पण काम करा. नाही करू नका. मंडळाचं काम करा. एज्युकेशन कंप्लीट करा. चांगल्या जॉबला लागा आणि जॉब करता तुम्ही मंडळाचं काम करा. जसं मी तुला सांगू शकेल, की अ, मे मंथ आला, की आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोक्यात एकच विषय आहे, अरे, की आता ना जून जुलैपर्यंत ना सर्व कामं कंप्लीट करून टाकतो. जे देईल सीनियर जे देईल ते सर्व कामं कंप्लीट करायची. जेणेकरून कसं आहे, की ऑगस्ट महिन्यामध्ये आपण बोलू शकतो, की "सर, आय जस्ट वॉन्टेड लीव्ह फॉर 10 डेज. कॅन यू जस्ट गिव्ह इट?" सो हे तुला जसं सांगितलं, की मे महिन्यापासून तयारी करायची. तर मे महिन्यामध्ये ही पण तयारी असते, की बाबा मला आता सुट्टी पाहिजे, तर कसं करायचं? त्याला कसं मनवायचं? सो अशा पण काही गोष्टी आहेत. पॉडकास्ट तर झालंच आहे आपलं. आता एक असा वेगळा सेगमेंट आहे, वन वर्ड सेगमेंट. वन वर्डमध्ये एक आन्सर द्यायचा आहे. सो चालू करू? येस. सकाळी मंडपात असणं की नाईट मारणं? दोन्ही. एकच पाहिजे मला. नाही. गरबा की दांडिया? गरबा. स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर गरबा खेळणं की दुसऱ्याच्या गर्लफ्रेंड बरोबर? स्वतःच्या गर्लफ्रेंड्स. रेडी? येस. ट्रेडिशनल म्युझिकवर गरबा की बॉलिवूड म्युझिकवर? ट्रेडिशनल म्युझिक. येस. अर्ली प्लॅनिंग और लास्ट मिनिट रश? अर्ली प्लॅनिंग. तू तुझ्या मंडळाला कसं डिस्क्राईब करशील एका शब्दात? एका शब्दात अ, मंडळ हे एक माझ्यासाठी शब्द. सर्व मोठं नाही. पॅरेंट्स, पॅरेंट्स. मंडळाचे कार्यकर्ते. कलीग्स, जेनझी कार्यकर्ते. फ्रेंड्स, एस्पायरिंग कार्यकर्ते. इन्स्पिरेशन्स. एस्पिरेशन्स. आता लास्टचा प्रश्न. अंकित हा कोण मंडळासाठी? अंकित हा एका मनीषा शब्दात. ड्रायव्हर, ड्रायव्हर. ड्रायव्हर का? जो मंडळाला पुढेपर्यंत घेऊन जाईल. सो गाईज, हे वॉज अ जेनझी कार्यकर्ता अंकित पाटील. सो तुम्हाला कसं वाटलं हा पॉडकास्ट याबद्दल तुम्ही एकदा आम्हाला कळवा. कमेंट सेक्शनमध्ये या, लाईक करा आणि शेअर तर करतच राहा. सो थँक्यू. थँक्यू.